बुलेटिनच्या सुरुवातीला नाशिकमधून एक वेगळी बातमी हाती येतेय। नाशिकच्या सटाण्यात एक बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यात कैद झालाय। डांग सौंदाणे या गावामध्ये हा बिबट्या कैद झाल्याचं कळतंय। प्रदीप सुलक्षण या शेतकऱ्याच्या शेतातील कोंबड्या फस्त करण्यासाठी हा बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यात घुसलेला होता। अजय सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। अजय, कधीची आहे ही घटना आणि बिबट्याला या खुराड्यातून बाहेर काढण्यात आलंय का? रेश्मा, ही घटना जी आहे ती सकाळच्या दरम्यान घडलेली आहे। आपल्याला माहिती आहे की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे आणि ह्या डोंगर परिसरांमध्ये बऱ्यापैकी तिकडे बिबट्यांचा वास आहे। आता हा सकाळी त्या शेतकऱ्याच्या खुराड्यामध्ये हा जेव्हा बिबट्या घुसला, हा साधारण 1 वर्ष वयाचा असल्याचं सांगितलं जातंय। या बिबट्याने खुराड्यात घुसल्यानंतर साधारण 15 ते 20 कोंबड्या फस्त केलेल्या होत्या। परंतु जसं त्या शेतकऱ्याच्या लक्षात हा प्रकार येतात, त्यांनी त्या खुराड्याचा दरवाजा जो होता तो बाहेरून लावून घेतलेला होता। त्यामुळे तो बिबट्या आतमध्ये अडकलाय। वन विभागाच्या स्थानिक जे सटाण्याचे कर्मचारी त्यांना तिथे बोलवण्यात आले आणि आता नाशिकहून रेस्क्यू टीम जी आहे ती तिथे बोलवण्यात आलेली आहे। अद्यापपर्यंत हा बिबट्या जो आहे तो त्या खुराड्यामध्येच बसलेला आहे। बरं अजय, तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा रविवारच्या दिवशी या बिबट्याने अनेक कोंबड्यांचा फडशा पाडलेला आहे। मात्र अशा पद्धतीने कोंबड्यांची शिकार करत असताना स्वतः बिबट्या मात्र सध्या खुराड्यात कैद झालाय। वन विभागाचे अधिकारी थोड्याच वेळात इथं पोहोचणार आहेत। त्यांना याबाबत कळवण्यात आलंय आणि त्यानंतर या बिबट्याला बेशुद्ध करून त्यानंतर त्याला बाहेर सोडण्यात येईल। ही दृश्य आहेत ती मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली गेलेली आहेत। नाशिकमधल्या डांग सौंदाणे गावामध्ये हा बिबट्या शिरलेला होता एका शेतकऱ्याच्या कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये, जिथे त्याने अनेक कोंबड्या खाल्ल्या देखील। मात्र अशा वेळी शेतकऱ्याने प्रसंगावधान दाखवलं आणि त्यांनी जो खुराडा आहे त्याचं दार आहे ते बंद करून घेतलं, जेणेकरून बिबट्या बाहेर पडून जीवितहानी करू शकणार नाही आणि तातडीनं वन विभागाला कळवण्यात आलंय। सकाळी हा सगळा प्रकार घडला आणि त्यानंतर आता वन विभागाचे अधिकारी थोड्याच वेळात इथं पोहोचतायत।